ऐकत नाही पण झाल्याशिवाय राहत नाही त्याचं नाव आनंद. पहिला शब्द संपला. दुसरा शब्द आहे अत्यानंद. आता ऐका, 99% लोकांना मी जन्माला कशाला आलोय हे कळलंच नाही. 99 फक्त आले, बायको केली, नोकरी केली, सासरवाडीचा फायदा केला, रिटायर झाले, मेले. माझी भाषा नाही ऐकले गायले गीत, दरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संतन केली बहुत परनिंदा. माळ घातली नाही, गण लावला नाही, देव केला नाही, धरण केलं नाही, आई बापा सेवा केली नाही. वाक्य काही ऐका आणि परत वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. स्वतःसाठी जी माणसं जगतात, स्वतःसाठी जी माणसं जगतात ती जिवंत असून मेल्यासारखी आहे. स्वतःसाठी कुणी जगेलो? चिमणीनं घरचं बांधलं काय आणि आपण बंगला बांधला काय? चिमणीनं घरचं बांधलं काय आणि आपण बंगला बांधला काय? काय फरक पडला? काय फरक काय पडला? म्हशीने पिल्लांना जन्म दिला काय आणि आपण मुलांना जन्म दिला काय? एक वाक्य समजा. स्वतःसाठी किती जगा, तुम्ही मेलेलेच आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात ते कधी मरत नाही आणि मेले तरी जिवंत राहतात. 700 वर्षात ज्ञानेश्वरीच्या रूपाने जिवंत आहे. 350 वर्षात तुकोबराया गाथ्याच्या रूपाने जिवंत आहे. आणि 350 वर्ष शिवाजी महाराज तुमच्या माझ्या हृदयात आहेत. जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नाही आणि स्वतःसाठी जगतात ती जिवंत असूनही मेलेली. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. स्वतःसाठी जगतात ती माणसं मेलेलीच असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ती माणसं कधीही मरत नाही. आता परत एक वाक्य ऐका, मरणार सगळेच आहे पण तुम्ही मेल्यानंतर किमान 15-20 वर्ष जिवंत राहिलं पाहिजे असं मला. तुम्ही मेल्यानंतर किमान 15 ते 20 वर्ष जिवंत राहिले पाहिजे असं जगा. मग तुम्ही म्हणाल 15-20 वर्ष आमचा बाप जाळायचाच नाही का? राहून द्यायचं का? तो जिवंतही जळायचं, मेल्यावर काय जातं त्याला जाळायचं. ते परत वाक्य मी नाही का, तुम्ही मेल्यानंतर 15-20 वर्ष असं जगा. आज आपण कैलासवासी शंकर म्हात्रेंचं पुण्यस्मरण करतो. राम मंदिराला त्यांनी मदत केली. जोपर्यंत राम मंदिर आहे तोपर्यंत शंकरराव म्हात्रे आहे. जोपर्यंत मंदिर आहे, एक वाक्य सांगतात, जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत जग नाही. जग आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी नाही. ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत जग आहे. गाथा आहे तोपर्यंत जग आहे. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे तोपर्यंत माणसं जिवंत आहेत. ज्या दिवशी वारकरी संप्रदायाची किंमत कमी होईल, होणारच नाही पण होईल, त्या दिवशी माणसं नसतील. कीर्तन, विना, टाळ, मृदुंग आणि भजन हे माणसातला माणूसपण जागा करण्याचं कलियुगातलं सगळ्यात मोठं साधन. जरा तुम्ही स्वतःसाठी जगून बघा, जगून बघा. 1 महिना 2 महिने ना जरा खाटावर पडून बघा, खाटावर पडून बघा. तुम्हाला आंघोळीला पाणी दुसऱ्याने देऊ द्या, चहा दुसऱ्याने देऊ द्या आणि मग घरातल्या माणसांची टेस्ट घ्या. ज्यांच्यासाठी तुम्ही इस्टेट कमवली ते देवाला नमस्कार द्या. आता मोकळं करा का? परत वाक्य मी नाही का, स्वतःसाठी जगून पहा. तुम्ही ज्यांच्यासाठी करोडोची इस्टेट कमवली तेच एक दिवस तुमच्यासाठी देवाला नवस करतील का देवा ही जागा मोकळी कर. ही आता पण ज्या गरीबावर तुम्ही मदत कराल, एक वाक्य ध्यानात ठेवणार, गरीबाला केलेली मदत, गरजूला केलेली मदत व्यक्ती कधी धोका देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्यासाठी किती मदत करा, धोका बसल्याशिवाय राहत नाही. सुनबाईचे किती लाड कर,
धोकाच. पोऱ्यावर किती प्रेम कर, गद्दारीच. मित्रांना किती जवळ कर, वाटलंच. ज्यांच्यासाठी तुम्ही किती इस्टेट कमवली ते एक दिवस नवस करतील, पण ज्यांच्यावर तुम्ही उपकार केले, भांडे घासणाऱ्या बाईचा पेमेंट जर इनामदारीने केलं ना तर ती कधी धोका देणार नाही. पण जी आपण वाजीत आणली ना ती एक दिवस आपल्याला काम दाखवल्याशिवाय राहणार. मग परत वाक्य लिहून घ्या, स्वतःसाठी कधी जगू नका, दुसऱ्यासाठी थोडं तरी जगा. जगायचं तर तुम्हाला सगळ्यांसाठी. अरे सतत आयुष्य जर अख्खा जगासाठी गेलं असेल तर आपलं आयुष्य स्वतःसाठी जाण्यात काय मजा आहे. अरे स्वतःसाठी स्वतःची गाडी, स्वतःचा बंगला, पप्या कुटी पलटी सुटी फ्रीज कूलर सगळी इस्टेट कमवण्यात मजा तरी काय. अरे ज्या बंगल्यात तुला झोप नाही तो बंगला बांधतोच कशाला. जी पोरं तुझ्या लायकीची नाही त्यांच्यासाठी तू इस्टेट कमीतोच कशाला. जरा गरीबाला मदत करून बघ, तुझी कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील. स्वतःसाठी जगलेली माणसं मेलेलीच असतात आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी. आता तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा. माझं सांगायचं काम आहे, मी कशाला जन्माला आलोय हा अत्यानंद आहे. आणि आज 90% लोकांना मी कशाला जन्माला आलो कळत नाही. आमच्याकडे असं नियम झालाय, धर्म सोडून माणसं वागली का त्याला पुरोगामी विचार म्हणायचा. पुरोगामी म्हणजे बायकोने नवरा जीवनस्थान स्तन कुंकू लावायचं नाही. पुरोगामी विचार. का लावायचं बा कुंकू, याला कोणता विचार म्हणायचा. पुरोगामी. बापाचा दावाच घालायचा नाही. गेला म्हणजे गेला, त्याचे काय. माणूस म्हणजे हवेचा बुडबुडा, मेला म्हणजे कशाला पैसे घालायचे हे विचार पुरोगामी. हा म्हणजे जितके नालायक वागायचे विचार आहेत ते सगळे पुरोगामी. ज्यांनी धर्म बुडावला ते पुरोगामी आणि ज्यांनी धर्म टिकवला ते संत आहेत. पण त्यांची किंमत यांना कळली. मातृदेव भाऊ शिकवलं यांना पटलं नाही. पितृदेव भाऊ शिकवलं यांना पटलं नाही. अतिथी देव भाऊ शिकवलं यांना पटलं नाही. आणि ज्या समाजाने छळ केला त्याच समाजासाठी परत लिहून ठेवलं. जे खळांची व्यंकटी सांडव यांना कळलं नाही. यांना ते मान्य नाही. यांना एकादशीला अंडे खाणं, शिवरात्रीला मोमील खाणं, बायको असून हायवेला चपात्या भीक मागून खाणं आणि रस्त्याच्या कडेला हातगाडी उभ्या राहून चपात्या खाणं ही पुरोगामी विचार आहे. बायकोने चपला घालून चपात्या करणं, गड्यानं बुटा सकट जेवणं, बायकोनं बांगडीच न वापरणं ही पुरोगामी विचार आहे. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडी निघत आहेत कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरेशी बोलत नाहीत, कुत्रेशी बोलतात. टॉमीशी बोलती, टॉमीशी, पण सासरेशी बोलत नाही. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्याचा आईचा फुल टाइम पास होतो. ही पुरोगामी विचार. एक ओवी सांगतो तिसऱ्या अध्यायातली इतकी सुंदर आहे. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश आहे. एक यादी सांगतो नीट ऐका. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही, उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही, सुईला नाक आहे तिला आवाज घेता येत नाही, कढईला कान आहे तिला ऐकू येत नाही, गादलीला गळा आहे तिला गाता येत नाही, कंगव्याला दात आहे त्याला चावता येत नाही. तसं धर्म न पाळणाऱ्या माणसांना मरण येत नाही, पण त्यांच्या जगण्यात मजा नाही. काही मजा नाही. ओवी लिहून घ्या ना 13व्या अध्यायातल्या ओव्या ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही, मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही, शेळीच्या घराचं सड कधी दूध देत नाही, गाईच्या काशातलं कुशीड कधी दूध पित नाही, गाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही, बांधावरचं एरण कधी मिलीला वापरता येत नाही, दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि धर्म न कळणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही.
भेटायला नव्या त्यातली माझी हे भक्त विन जोडो झियाचे झियाने पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही त्याला ओवी जोडून घ्या लिंबोळी आला तो कावल्याशी सुकाळ झाला त्याला ओवी जोडून घ्या 13व्या अध्यायातली का मृत दैसा शृंगारीला की गारवते ती नानीला त्याला ओवी जोडून घ्या 12व्या अध्यायातली का खडकी जैसे वसले का आगी माझी पेरले खडकावर पडलेला पाऊस फेल भाजून पेरलेलं बी फेल तसं धर्म न कळणारी माणसं फेल कशाला जन्माला आलो कळलंच नाही काय कळलं बाबा धोतर गेलं पायजामा गेला झीन आली झीन गेली बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली हा चेंज आहे का हा चेंज आहे का एवढं सुंदर शरीर तरी लोक उभ्याने जेवायला लागली हा चेंज आहे का 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वड्या नाण्याला इंग्लिश मीडियम आहे तरी महाराष्ट्रामध्ये 245 वृद्धाश्रम आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी महाराष्ट्रातील जनता खरी सुशिक्षित होईल थोडासा भारी मोबाईल वापरला म्हणजे माणसं सुधारली असं नाही पांढरी केस काळी करायला लागली म्हणजे माणसं सुधारली असं नाही उभ्यानं जेवायला लागली म्हणजे माणसं सुधारली असं नाही माणसं ज्या दिवशी आईच्या गालावर हसू पाहतील बापाच्या चेहऱ्यावर समाधान पाहतील त्या दिवशी माणसं खरी सुधारली ज्यांना आईबापच समाधान ठरता आले नाही त्यांच्या इष्टतीला तरी काय आग लावी का 13व्या अध्यायातली ओवी ऐका नीट ओव्या नीट ऐकायचा नवलंकाराची कोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी काय उघडी याचा पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं भरमिष्ठ असतात आणि संस्कृतीनं श्रीमंत असणारी माणसं पैशानं कमी असतात कशाला आलोय मी जन्म कशाला आलोय कधी विचार केलाय तुम्ही गाडी घेणं विचार आहे बायको करणं गरज आहे पण तुम्ही तेवढ्यावर जर मरायला लागले तर काय करणार इडीले चेन इडीले सायकल आणि इडीले जनरेशन कम्युनिटी अहो बायको तुम्ही शिकलेली करता आणि तुमच्या पोराला ट्युशन लावता मग शिकलेली बायको तुम्ही का करता किती नालायक लोक आहेत मला तुला शिकलेली बायको तू काय मॉडेल म्हणून करायचं का तुला कशाला आणली ती बायको तू बायको ती शिकलेली बायको काय केली तू आज कीर्तनात बसलेल्या 50% नाही 80% महिला 12वीच्या पुढच्या आहेत का नाही डबल बोलायचं नाही मग 12वीच्या बाईला पसायदान येत नाही का 12वीच्या तिला एबीसीडी येत नाही का 1-2 येत नाही का मग बायको जर 12वी झालेली आहे आणि तुमच्या पहिलीच्या पोराला जर ट्युशन आहे तर बायको का करायची शिकलेली ही फक्त घरात 2 भावांमधल्या मारामाऱ्या लावायला करायची नाही शिकलेली बायको ज्याची आहे त्याच्या मुलाला ट्युशनची काही आणि एक वाक्य सांगू का ट्युशन मधल्या शिकवणाऱ्या बाईपेक्षा आईनं शिकवलेलं पोराला लवकर रुचेल का उशिरा रुचेल लवकर रुचेल आई हातामध्ये वाटीमध्ये भात घेऊनही पोराला शिकू शकते मन आता विश्वात्मके देवे खा भात आता विश्वात्मके देवे मन सुख करता दुःख हरता मन तू पसायदान मन तू आरती मन तू एबीसीडी आणि त्या पोराला तुम्ही प्रेमानं शिकू शकता बायका सुंदर करायच्या बायका देखण्या करायच्या बायका एज्युकेटेड करायच्या आणि पोराला ट्युशन लावायच्या नक्की बायका करायच्या कशाला क्वेश्चन मार्क बायको देखणी करायची आणि गड्याच्या हायवेला जेवायचं मग देखणी बायको का करायची तुमचं डोकंच बंद होईल आणि नवरा बायको दोघंच घरात राहतात तरी भांडे घासायला बाई ठेवायची आता तुमच्या दोघांची भांडी आहेत किती तुम्ही तर घरी जेवते नाही उभ्यानं चपात्या खातात हायवेला म्हणजे 80% लोकांना पैसा कुठं घालावा त्या भांडे घासणारीचे पैसे वाचले आणि त्या पोरांची ट्युशन वाचली तर एक दिवस त्याचा तुम्हाला फायदा होईल का जगाला होईल मग एक बायको नवरा 2 जण घरात राहतात का भांडे घासायला बाई असावा स्वयंपाक तर तुम्ही करत नाही घरात आंघोळीच्या अगोदर चहा घेता दर्जेदार जग नाही
उठल्या उठल्या चहा पितो नंतर तोंड धुतो. म्हणजे तू असा कोणत्या गटातला प्राणी आहे का? म्हणजे उभाईचे रे का जलकुर्मी आहे का गोलकुर्मी आहे? तू कोणता प्राणी आहे? उठल्या घाटावर बसल्यावर चहा पितो मग लय मिळला जातो. कोणत्या गटातला प्राणी आहे? आणि त्याला लोक म्हणतात हे स्टँडर्ड जगणे, अहो हे नालायक जगणे. पण गंमत काय झाली महाराज, मूर्ख माणसांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. हलकट माणसाची समाजात आहे ती आज टॉपला आहे. म्हणजे दारुड्याचं माळकऱ्याचं जर भांडण झालं तर लोक दारुड्याची बाजू घेतात. लोक माळकऱ्याला म्हणतात त्याच्या काहाला नाद लागायचं. या असं म्हणजे देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. आता बेवडे जर भाविक आहेत आम्ही एवढे चोर आहे का, हे असं झालं. शास्त्र कधी पाळायचं नाही. एक ओवी 16व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकात, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. पण त्याच्या पुढची ओवी आहे, शास्त्र म्हणेल ते सांगावे राज्य ही तृण मानावे. आमची मंडळी शास्त्र मानायलाच जर तयार नाही तर मी कशाला जन्माला आलो हे कळलंच नाही ना. मला एक सांगा, पटकन बोला बसलेली माणसं, बंगला बांधणे म्हणजे जीवन आहे का? नाही. गाडी घेणं म्हणजे जीवन आहे का? सुनबाई MBBS करणं म्हणजे जीवन आहे का? मुलगा MD करणं म्हणजे हे जीवन आहे का? अरे हरिपाठ वाचणं आणि याचा वापर चांगला करणं हे खरं जीवन आहे. पैशाला कोण खातं? कोणता श्रीमंत बंगल्यावर झालाय? लय मोठा बंगला आहे पेटवा. काय लोक म्हणले तो माणूस श्रीमंत आहे. असू द्या ना, असू द्या ना. श्रीमंत किती असलं तरी त्याच्या कपाळाला 1 रुपयाचाच ठोकळा आहे. किती श्रीमंत असला तरी तो लाकडातच जातात, आणि किती श्रीमंत असलं तरी त्याला 2.5 मीटर कापड लागतं. अजून सफारी घालून कोणी पेटवला नाही, कापडच लागतं. तर मग तो लय माणूस आहे. मग आपलं माझ्या बापाला जीन फार आवडत होती. मग मरताना जीन पॅन्ट घाल. माझी आई कधीच साडी नेसत नव्हती, गाऊनच घालायची. मग तिला गाऊन घाल. माझ्या आईचं केसांवर फार प्रेम होतं. ती बफे भांग पाडायची. पण भांग कोणता पाडायची माहिती का? मध्ये खड्डा पुढे झटका, इकडे लसणाचा वाफा इकडे कांद्याचा वाफा, मध्ये डोंगरा, असा भांग पाडायचा. तोच भांग ठेवा. अरे किती कमवा तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पर रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पर रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पर रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पर रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। आता म्हणतच आता घरी जातो ना पिंजरा, त्याला आवाज द्यावा. ते मध्ये तुम्ही बाजू सरकार ते स्पीकर वाले आम्हाला दिसत नाही, ते सगळी चाल गेल्यावर मग पाहते आमच्याकडे. आवाजच येत नाही इथं त्याचा. हे चालू आहे ना कूलर, पण याला आवाज दिला तर ते कूलरचा आवाज थोडा कमी होईल, त्याच्यामुळे आवाजच येत नाही. अरे भिंतीवरचं चित्र, भिंतीवरचं शोभन चित्र शोभन दिसतं, पण भिंत येतं. एकदा भिंत पडली, गोळीबार कशी पडवून गेली या भिंती, चित्राची गोळीबार. भिंतीवरचं चित्र पडेल, पण भिंत पडली का चित्र. मग भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? हे घर कसं आहे?
बरस